नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका भावेश जाधव. तर आज आपण जात आहोत रत्नागिरी इथे आपल्या गावी. आणि आता सकाळी जस्ट मम्मीचा फोन आलेला. मम्मी बोलवते की सकाळी म्हणजे थोडासा पाऊस पडायला त्याने चालू झाला आहे. ठीक आहे, तिकडे आता पण थोडंसं क्लायमेट इथे नवी मुंबई कामोठ्यामध्ये क्लायमेट थोडंसं असं वाटतं आहे की अंधार आहे. पण बघू, रेनकोट तर आपण तसं घेतलंच आहे. थोडंसं रायडिंग जॅकेट आपण पाठी लावतो कारण की थोडंसं आता अनकम्फर्ट फील होतं आहे. थोडंसं गरमी आणि एवढं वातावरण डेंजर झालं आहे. ते 42 डिग्री सेल्सिअस दुपारपर्यंत निघून जातो. पण आत्ताही खूप गरम आहे. पण आता लेट्स सी. फोटो का काढते तो, माय गॉड, लिकेज, ओ माय गॉड, लिकेज, वेस्ट ऑफ वॉटर मॅन. तर मित्रांनो, आपण आता निघालो आहोत कामोठ्या इथून. तर थोडंसं इथे पावसाचं क्लायमेट झालं आहे, पण वाटत नाही की पाऊस येईल करून. कामाठ्यावरून तर आपण आता निघालो आहे जस्ट. तर मित्रांनो, एवढंच मी बोलेल की ही राईड मी कम से कम म्हणजे 10 ते 15 दिवसापासून विचार करत होतो की आता जाईल. मग थोडंसं ऑफिसच्या वर्कलोडमुळे पण थोडंसं मागे पुढे ही ट्रिप झाली आहे. पण फायनली आपण निघालोच. थोडंसं लेट झालं आपल्याला. 8-8:30 वाजले आपल्याला. ॲक्च्युली सकाळी 6 वाजता निघायचं होतं, पण ते बंजी कोट अँड ऑल सगळं बांधता ऑलमोस्ट त्यालाच वेळ लागला 1 ते 1.5 तास. तर मित्रांनो, हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर तुम्ही लगेच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून मला कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा झाला आहे किंवा काय झालं. कारण की माझ्या लाईफमधला फर्स्ट व्लॉग आहे. तर थोडीशी भीती आहे स्टार्टिंगला की कसा शूट करायचा किंवा कसं बोलायचं किंवा ऑन कॅमेरा कसं बोलायचं. पण इन कॉलेज टाईमला सगळे असे खूप सारे असे ड्रामाज अँड ऑल केलेले आहेत की आपली जिम होती मित्रांनो वरती. मला वाटतं सर होते वरती. तर फायदा असतो ना एवढा सकाळ म्हणजे 4-5 वाजता सकाळी पाठी निघायचा फायदा हाच असतो की थोडंसं ट्रॅफिक वगैरे कमी भेटते आणि ऊन कमी भेटतं. आणि मेन मुद्दा म्हणजे असं पेट्रोल पंपचा. कारण की आता याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम, या वॉर, अमेरिका आणि इराण वॉरमुळे एवढा प्रॉब्लेम झाला आहे की लाईक पेट्रोल भेटणं एवढं मुश्किल झालं की 500 ते 200च पेट्रोल फक्त मिळतं आहे, की त्याच्यापेक्षा जास्त पेट्रोल भेटत नाही आहे आपल्याला. आता बघू पुढे कुठे पेट्रोल भेटलं तिकडे आपल्याला टप्प्याटप्प्याने पेट्रोल टाकावंच लागणार. कारण की पुढे प्रॉब्लेम एवढा आहे पेट्रोलचा की 200 आणि 500च फक्त पेट्रोल देतात, असे माझे फ्रेंड्स बोलले जे आता गेलेले होते रत्नागिरी इथे. पण अजून तरी आपल्याला माहिती नाही आहे पुढे काय सिच्युएशन आहे किंवा पुढे काय सीन आहे तो. आय विश पुढे पेट्रोल भेटेल. आपल्याला जिथे भेटेल तिथे आपल्याला पेट्रोल टाकावंच लागणार आहे. हळूहळू टाकत जाऊ. तर डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी ते मित्रांनो ते बोलतात ना की एक स्टेप आपल्याला टाकावंच लागतात.
तसं आपल्याला टाकावं लागणार आहे. कारण की 10 की 15 दिवस झाले फॅमिलीला भेटलो नाही आहे. ऑफिसमुळे थोडंसं धावपळ होती, तर फॅमिलीला भेटलो नाही आहे. त्याच्यामध्ये तर अजून थोडंसं मिस करतो आहे खूप फॅमिलीला. आय थिंक सो तर पाऊस पडलेला जस्ट. बघा आपलं नशीब किती चांगलं आहे. गॉड, हा असा कुठं पाऊस असतो. एक साईडला पाऊस, एक साईडला सुकं. वाव, जस्ट लाईक अ वाव. आताची सुरुवात आहे भावांनो. आता पुढे हळूहळू ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करेल मी, पण नक्की सपोर्ट करा. तुमच्या फक्त सपोर्टचीच गरज आहे भावांनो, बाकी काही नाही. पुढून गेलो तर ट्रॅफिक मिळणार, आपण इथून गेलो तरच सेफ आहोत. पुढे पनवेल रोडने गेलो का मग फुल टू ट्रॅफिक मिळणार आपल्याला 100%. रायडिंग जॅकेट आय थिंक सो घालावं लागेल आपल्याला, कारण की ते आपण पाठी ठेवलं थोडंसं स्लिप व्हायचे चान्सेस आहेत. कारण की लगेजवरती आपण पाठी प्लास्टिक ठेवलेलं आहे, पॅक केलं आहे त्याला, तर थोडंसं रिस्की वाटतं आहे की पडू शकतं. चला भावांना, आता आपण निघायच्या तयारीमध्येच आहोत ऑलमोस्ट. आपली खरी राईड इथून आता चालू होते. भावा, हाती घेणं खूप सोपं आहे भावांनो, पण त्याला सांभाळणं खूप कठीण आहे. चला भावांनो, आपण आता आहोत उरण रोडला, जो की MGM हॉस्पिटलच्या इथून, कामोठ्या इथून MGM हॉस्पिटल इथून सरळ येतो रस्ता एअरपोर्ट रोडला. तर इथून आपण पुढून 500 to 600 मीटर्स नंतर लेफ्ट आहे, तो आपल्याला मारायचा आहे अर्धा किलोमीटर नंतर, जो की रोड जातो लोणावळा खोपोलीला. तर तिथून आपल्याला तो ब्रिज आहे, तिथे आपलं ट्रॅफिक खूप कमी मिळणार. तर तिथून उतरायचं आहे लेफ्ट साईडून खाली, आणि राईट मारलं की डायरेक्ट आपलं मुंबई गोवा हायवे टच.
तर आय विश भावांनो की थोडंसं ब्लॉग मोठा चालला आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. कारण की हा फर्स्ट व्लॉग आहे तर मला थोडंसं एक्सपिरियन्स नाही आहे की ब्लॉग कसे करतात किंवा काय. बट मी ट्राय करतो आहे. जसे मोठं व्लॉगर्स वगैरे बघतो आहे, म्हणजे आहेत 2-3. एक लेडीज पण आहे जो काय आय थिंक सो दिल्लीची आहे. तिचं नाव आठवत नाही पण तिचे व्लॉग्स खूप छान आहेत. तुम्ही नक्कीच बघा. मी खाली लिंकमध्ये देईल तिचा ब्लॉग्सची ID वगैरे. मग तुम्हाला नक्कीच आवडेल. कारण की आपले जे रायडर्स वगैरे आहेत, मुंबईचे रायडर्स वगैरे, ते बाहेर जातात पण ते एवढे डीपली वगैरे नॉलेज म्हणजे आपल्याला मिळत नाही. म्हणजे तिकडचे ते स्थानिक आहेत, ते प्रॉपरली गायडन्स करतात की बा कसं जायचं आहे रोड ट्रिपला, कसं नाही, काय काय युजफुल गोष्ट आहे ती घेऊन जायला पाहिजे. ते प्रॉपरली ते लोक सांगतात. म्हणजे आपले पण सांगतात पण आपलं कसं कसं की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत तर महाराष्ट्राचं आपल्याला पुरेपूर नॉलेज आहे. पण ते लोक जर आपल्याकडे आले का मग ते पण असेच करणार की लाईक कुठून जायचं आहे कुठून नाही. पण ते तिकडचे स्थानिक आहेत ते बरोबर तिकडचे सांगतात आणि आपण इकडचं सांगतो प्रॉपर. चला भावांनो, आता दिवसातला पहिला ऊन लागला आहे. आता पुढे माहीत नाही हळूहळू की नक्की काय होईल आणि काय नाही. आता बघू. आपल्याला असंच 40-50 जायचं आहे. जास्त स्पीडला नाही पळवायचं आहे कारण की आपण जो नवीन ॲक्शन कॅमेरा घेतला आहे DJI 6 तर थोडंसं तो आता त्याला ॲल्युमिनियमची फ्रेम वगैरे लावली आहे, म्हणजे केस वगैरे कवर लावलं आहे त्याला. बट तो एवढा हेवी झाला आहे की लाईक मला थोडीशी भीती वाटते की तो स्टेबल असेल राहायला पाहिजे. पण थोडीशी भीती आहे. थोडंसं मला शूज थोडंसं कम्फर्ट व्हायला चालू झालेत कारण थोडेसे हळूहळू गिअर मला टाकायला कम्फर्टेबल होतं आहे. मगाशी नव्हतं होत कारण की थोडंसं असं वाटत होतं की अनकम्फर्ट आणि ते हेवी पण आहेत थोडेसे. आता आपण आलो आहोत करंजाडे इथे. तर इथून लेफ्ट मारला की फाटक येतं खाली आणि फाटकच्या इथून तुम्ही डायरेक्ट करंजाडे इथे जाऊ शकता. आणि हा सरळ रस्ता जातो लोणावळ्याला. लोणावळा खंडाळ्याला हा सरळ रस्ता आहे जो की उरण मार्गे JNPT रोड म्हणतात त्याला. तर नक्कीच तुम्ही जेव्हा पण याल मुंबईवरून किंवा बँड्रा वगैरे साईडून जेव्हा याल, तुम्हाला जेव्हा गोव्याला वगैरे जायचं असेल तर पण तुम्हाला जेव्हा पनवेल लागेल ना तर तुम्ही नक्कीच हा रोड जॉईंट करा. जिथे MGMच्या इथून 3 आहेत
MGMच्या जो ब्रिज लागतो मुंबई पुणे एक्सप्रेस, याच्या खालून 3 रस्ते जातात. एक जातो, फर्स्ट जातो लेफ्टला, तो जातो की ओल्ड मुंबई पुणे हायवेला, मुंबई पुणे किंवा मुंबई गोवा हायवेला, तिथूनच जातो तो जुनावाला रस्ता. आणि त्याच्या मिडलला एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरून तुम्हाला यायचं आहे. तर तो जातो सरळ JNPT रोडला, नवी मुंबई एअरपोर्ट साईडहून. तिथून तुम्हाला सरळ 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 एकदम सरळ जायचं आहे. आणि एकदम लास्टला आलात का असं डोंगर येणार तिकडे. ह्याच्या आधी 200-300 मीटर आधी एक डोंगर आलेला, मगाशी बघितलं असेल तुम्ही. तर तिथून तुम्हाला लेफ्ट मारून डायरेक्ट एकदम सरळ सरळ यायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू ना की ह्या गाडीची खासियत एवढी म्हणजे एवढी छान आहे ना, की याचे म्हणजे प्रॉब्लेम्स याचे फक्त 5 to 10% आहेत. पण 95 to 90% ही गाडी बेस्ट आहे, बेस्ट. रॉयल एनफिल्डमध्ये क्लासिक 350 म्हणजे तुम्ही फॅमिली पण यूज करू शकता, म्हणजे तुम्ही कॉलेज लाईफमध्ये पण यूज करू शकता. म्हणजे ही जी गाडी आहे, ही गाडी मित्रांनो म्हणजे लहानपणीपासून माझं स्वप्न होतं. आणि माझ्या फॅमिली मेंबर्सचं पण खूप स्वप्न होतं की घरामध्ये एक अशी गाडी क्लासिक 350 हवीच हवी. कारण की तेव्हा एवढं असं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे एवढं छान नव्हतं, एवढं चांगलं नव्हतं की तेव्हा घ्यायचं पॉसिबल होतं. पण शेवटी या गाडीसाठी मला 2 ते 3 वर्ष वेट करायला लागली. मी 10 वर्ष स्कूटी चालवली आणि त्याच्यावरती सगळं ऑलमोस्ट ट्रिप वगैरे मारायचं माझ्या फ्रेंड लोकांसोबत. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही पुरा महाराष्ट्र कवर केला आहे स्कूटीमधून. RX होती माझ्याकडे, ZR होती. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी पूर्ण एरिया कवर केलेला महाराष्ट्रामधला. पण यासाठी मित्रांनो मला म्हणजे एवढं असं जेव्हा फील झालं होतं ना, ही गाडी जेव्हा घेतली होती मी, इथून एक रॉंग वेनी पण रस्ता आहे. पण आपण कसं रूल्स ब्रेक करू शकतो, आपल्याला पुढून U-turn मारावं लागेल. तर मित्रांनो, हा तुम्ही ब्रिज जो आलात ना एकदम सरळ त्या ब्रिजवरूनच म्हणजे मी एवढा स्पीडला होतो की म्हणजे मला कळलं नाही. पण लेफ्ट साईडहून तिथे त्या ब्रिजच्या एक लेफ्ट साईडला होता एक, तिथून उतरला असत का तिथून डायरेक्ट मारलात का तुम्ही डायरेक्ट मुंबई गोवा हायवेलाच लागला असता. पण आपल्याला इथं U-turn घ्यावं लागेल कारण की आपण थोडंसं पुढे आलो आहोत. लोणावळा रोडवरती आलो आहोत जुन्यावाला. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर या रोडने जो आलात JNPT रोडने डायरेक्ट पनवेलला, तर तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं लागणार. पण तुम्ही MGM हॉस्पिटलपासून ते ओल्ड पनवेल रोडने आलात ना, तर तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला एवढा वेळ लागेल ना की तिथे एवढं ट्रॅफिक होणार. कमी तुमचे 20 ते 25 मिनटं तुमचे एक्स्ट्रा जाणार. तिकडे एवढे सिग्नल्स आहेत, एवढे स्पीड ब्रेकर आहेत.
पण तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा पण तुम्ही याच रोडनी या, तुमचा वेळही वाचेल आणि फ्यूलही वाचेल. आधी तर मित्रांनो या रस्त्यावरती कमीत कमी म्हणजे 90-100च्या वरती असायच्या सगळ्या गाड्या त्या ब्रिजवरून जेनपीटीच्या. पण आता सगळे स्पीड कॅमेरा लावलेत, त्याच्यामुळे थोडंसं सेफ्टी पर्पजनी गाडी चालवायला लागते आपल्याला. कारण की पहिल्याच्या याच्यामध्ये जे फाईन्स वगैरे होते ते कम से कम 100 किंवा 200च फाईन होते, पण आता गव्हर्नमेंटने फाईन एवढे ठेवले आहेत की हिशोबाच्या बाहेर. थोडंसं आपल्याला मन मारून थोडंसं हळू चालवायला लागणार. मुंबई गोवा हायवेला काय ठिकाणे स्पीड कॅमेरा लावलेले आहेत. रस्ता एवढा छान झाला आहे ना मित्रांनो, आता काय बोलू तुम्हाला. असं वाटतं की या क्लासिक 350मध्ये एक कमी आहे म्हणजे एक 6वा गिअर, त्याच्यामध्ये एक जर 6वा गिअर असतं तर त्याच्यामध्ये स्पीड एवढी त्याने पकडली असती ना, कारण की ही ऑलमोस्ट 125-130 क्रॉस होते जर तुम्ही पळवायला गेलात तर. पण मी जेव्हा माझ्या भावाची जावावरती मी फर्स्ट बाईक शिकलो, कारण की मला खूप बाईक 9 वर्ष भावानं मी स्कूटी चालवली, पण मी कधी बाईक ट्राय नाही केली. पण त्याच्यानंतर मी बाईक हळूहळू चालवायला स्टार्ट केली जावावरून. मग त्याच्यावर मला समजलं की अरे बाईक स्कूटीपेक्षा बाईक खूप सोपी आहे आणि कम्फर्टेबल पण तेवढीच आहे. मी पण तीच गाडी घेणार होतो जावा, पण स्वप्न हे माझं आधीपासूनच होतं की घ्यायची तर क्लासिकच घ्यायची. पण जावाचं इंजिन भावांनो एवढं क्लास आहे ना इंजिन, आणि एवढं स्मूथ आहे ना इंजिन. त्याला म्हणजे जावाचा 4था गिअर आणि क्लासिक 350चा 5वा गिअर म्हणजे सेम. मग विचार करा की त्याच्या 6व्या गिअरवर त्याचा पॉवर काय असेल. सिंगल सिलेंडर आहे, डबल एक्झॉस्ट आहे, त्याच्यामुळे तो एवढी रॉकेट म्हणतात त्याला, रॉकेट. आणि एलिफंट, आणि ती म्हणजे तुम्ही जेव्हा कंट्रोल करायला जाल तेव्हा ती आरामात कंट्रोल होणार गाडी. ती तुम्हाला म्हणजे तुमचा साथ सोडणार नाही. पण हिला जर तुम्ही आउट ऑफ लिमिटच्या बाहेर तुम्ही पळवणार आणि जर रस्ता तसा नसणार आणि अचानकमध्ये कोण मध्ये आलं आणि मग त्याला कंट्रोल करायला गेलात तर मग नाही होणार ही अजिबात कंट्रोल. कारण की याचं वेट पण तेवढंच आहे. थोडा हेवी व्हेकल्स असल्यामुळे आपल्याला वन साईड गाडी चालवायला लागते.
आपण मित्रांनो जेव्हा 6 वाजता निघालो असतो तर आतापर्यंत ऑलमोस्ट आपण पेन वगैरेच्या पुढे आरामात गेलो असतो. आताशी आपण आहोत कर्नाला इथे. बट आय विश की ही राईड आपली खूप अशी छान आणि शांत जावं, कारण की एवढं सगळं गिअर वगैरे घालून मी फर्स्ट टाईम राईड करतो आहे आणि त्यामध्ये ब्लॉग पण बनवतो आहे. थोडंसं कठीण होतं आहे, कारण की बोलता बोलता मागे पुढे पण बघावं लागतं आहे. थोडंसं हेवी व्हेकल्सवाले खूप कठीण असतात अशा रस्त्यावरती. हो डायमंड, स्वतःला डायमंड समजते भाई. ऑन वन साईड गाडी का चालवते त्याच्या पाठी कारण आहे, कारण की या रस्त्यावरती ऑलरेडी मी 3-4 ॲक्सिडेंट बघितले आहेत. त्याच्यामुळे या रस्त्यावरती थोडंसं मला रश ड्रायव्हिंग करायला भीती वाटते. आणि इथे कसं आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे थोडंसं रस्त्यावरती कधी ऑइल पण पडलेलं असतं इथे आणि सगळी माती पण असते, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते. आणि कॉन्क्रीटवरती मेन म्हणजे माती दिसत नाही जर पडलेली असेल तर. सिमेंटची माती जी असते ना, आणि ती जास्त स्लिपी असते. आणि त्यामध्ये आपली गाडी पण थोडीशी ओव्हरलोड आहे. या गाडीमध्ये भावानो काय म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त एकच याच्यामध्ये बोलतात ना की मगाशी बोललो ना तुम्हाला की 95% गाडी खूप छान आहे. तर 5% म्हणजे ह्याचं म्हणजे टायर्स. जर टायरचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण की मला आधी पण शोरूमवाले बोललेले की तुम्ही म्हणजे हेल्कॉन ग्रीनमध्ये घेत आहे तुम्ही कलरमध्ये, पण त्याच्यामध्ये ट्यूबलेस नाही भेटणार, ट्यूबवाली भेटणार. मी बोललो ठीक आहे, बघूया आता पुढे काय झालंच तर मग रॉयल एनफिल्डची तर सर्विस आहे खूप छान, तर आपण त्यांना फोन करून त्यांना बोलू शकतो. पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की आता 3 वर्षानंतर गाडीचं असं म्हणजे परत 2 दिवसाआधीच आपण गेलेलो खारघरला. गिअर्स काय घ्यायला गेलेलो तेव्हा, रायडिंग बूट्स अँड जॅकेट वगैरे घ्यायला गेलेलो खारघरला. बायकर हबमुळे शॉप आहे तिथे, त्यांच्याकडे गेलेलो. खारघर स्टेशनपासून जवळ आहे ते शॉप. तर तिकडेच आपल्या याच्यामध्ये म्हणजे कमसे कम 4 ते 5 इंचाचा एवढा मोठा खिळा 5च्या टायरमध्ये घुसला. तर त्याच्यामध्ये कुठला टायर राहू नाही शकत. त्याच्यामध्ये तुम्ही कारचा टायर आणा किंवा मग टेम्पोचा वगैरे टायर असेल तरी त्याच्यामध्ये तो पंक्चर होणारच होणार, जर तो ट्यूब असेल तर. वेट फॉर साईड, ह्याला आता साईड द्या. हेवी ड्रायव्हर आहे. कोण लोकल असेल ना पंक्चर वगैरेवाला, जो खोलू शकतो, म्हणजे त्याचे ह्याचे ABS वगैरे ओपन करू शकतो, पण त्याला लावता येत नाही. यही तो मसला आहे ना भाई.
अभी ठीक करके देता हूँ ना, वो वाला सीन है भाई कि उसको सब खुलने आता है लेकिन उसको लगाने नहीं आता है। आव्हाड अंशुमन तसेच आहेत आमच्याकडे नवी मुंबईमध्ये पंक्चरवाले सगळे। मुंबई साईडला काय टेन्शनच नाही, कारण की दर 100 200 मीटरवरती एक पंक्चरवाला आहे, पण त्याने असं काही गाडीचं नॉलेज असतं ऑलरेडी, कारण की मुंबईमध्ये असे ABSच्या गाड्या खूप आहेत, नवी मुंबईमध्ये पण खूप आहेत, पण कसे जे ओनर आहेत ते असे लोकल जे असतात ना पंक्चरवाले, त्यांच्याकडे घेऊन जायला थोडेसे घाबरतात, कारण की त्यांना माहिती आहे की गाडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की कसं ब्रेक सिस्टमवरती जो डिस्क ब्रेक आहे पाठचा, त्याचे जर लॉक्स प्रॉपर तर नाही लावले आणि सेटिंग नाही केली का मग तो कदाचित ब्रेक पॅड पण खराब होऊ शकतो घासून नाही तर मग लूज तरी होऊ शकतो, नाही तर मग डिस्क ब्रेक पण निघू शकतो जर त्याने प्रॉपर नाही लावले तर। त्याच्यामध्ये एक जे कारचं बनवतात पंक्चर, त्यांच्याकडे शेवटी घेऊन गेलो मी, धक्का मारत त्याच्यामध्ये एक टाकी फुल त्याची होती, म्हणजे एवढी हालत खराब झाली नाही ना, धक्का मारता बोललो भाई हा खरंच हत्ती आहे हत्ती। कारण की कसं आहे की जावाचा वगैरे मग अशी बोललो ना भावानं तुम्हाला, तर त्याचं कसं हँडल खाली आहे तर त्याला धक्का मारणं थोडंसं इझी जातं, कारण की हँडल खाली असल्यामुळे आपल्याला जास्त म्हणजे ताकद लावायची गरज लागत नाही, कारण की थोडंसं वाकायला लागतं, बट पॉवर येते। पण याचं कसं हँडल वरती असल्यामुळे आणि याचा टँक एवढा मोठा आहे ना की म्हणजे तुम्हाला पकडायला पण प्रॉपर होणार नाही आणि धक्का मारायला याला कमसे कम 2 जण तरी पाहिजे। तर ह्याच्यामध्ये स्कीम अशी आहे रॉयल एनफिल्डमध्ये की लाईफ टाईमपर्यंत त्याचे काहीतरी घेतल्यानंतर 5-10 हजार रुपये एक्स्ट्रा घेतात, आणि 5-10 हजार रुपये एक्स्ट्रा घेतल्यानंतर काहीतरी तुमचा लाईफ टाईमसाठी सर्विस अशी आहे की पंक्चर वगैरे झाला तुमचा टायर किंवा काय गाडी वगैरे खराब झाली का त्यांना फोन करायचा, हेल्पलाईन नंबर होती, तर तुमचं 24/7 असतं त्यांचं सर्विस, आणि ऑल ओव्हर इंडियाला तुम्ही कुठेही अटकलात ना तरी तुम्हाला ते पिकअप करणार तिथून। आता आपल्या कोकणाचे गाव म्हणजे माहिती आहे ना कसे, तर तिकडे एवढा आतमध्ये गाडी कुठे खाली खराब, आणि त्यांना फोन केला तर ह्या गावातून त्या गावातच फिरत राहतील, पण त्यांना गाडी भेटणार नाही आपली। म्हणून त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे भावांनो की गाडीला धक्का मारण्यापेक्षा ना आपणच त्याचे टायर वगैरे खोलायचे पाठवून, कारण की जेवढे पण आपल्याला टूलबॉक्स दिलं आहे ना ते टूलबॉक्सची साईज बघाल ना ती एवढीशीच आहे साईज टूलबॉक्सची, पण त्याच्यामध्ये त्या एवढ्याशा टूलबॉक्समध्ये सगळ्या गोष्टी त्याच्यामध्येच टाकलेल्या आहेत। त्याचे जे टूल आहेत ते पण एवढे छोटे आहेत, पण ते एवढे छोटे टूल पण त्याच्याने पूर्ण टायर ओपन होऊ शकतो, म्हणजे लाईक बनवलं आहे तर भाई काय बनवलं आहे यार। तर पहिली माझ्याकडे स्कूटी असायची त्याच्यामध्ये पण टूलबॉक्स एवढा असायचा, पण त्यासाठी मला एवढे मोठे पाने घेऊन फिरायला लागायचे। पण आताच्या ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये एवढे छान झालं आहे की सगळे ॲडजस्टेबलच आहेत, पाने पण सगळे ॲडजस्टेबलच भेटतात, त्याच्यामध्ये काय एवढं काय आपल्याला कठीण काय करायची गरज लागत नाही। भावांनो आता थोडंसं ऊन नाही आहे म्हणून थोडंसं क्लायमेट छान वाटतं आहे, आणि थोडंसं गरमही होत नाही आहे, कारण की सकाळी बंजीकोटने पुरं पॅक करता माझी हालत एवढी खराब झालेली की काय बोलू आता, माझी गंजी झालेली सकाळी बंजी बांधता आमच्या सोसायटीचा वॉचमन बोलतो अरे तू आंघोळ करून आला का, अरे बोललो अरे बाबा आंघोळ करून आलो आहे, पण का अंग पुसून कपडे घातलं ना असं नाही,
घामच एवढा आला की पूर्ण भिजलेलो मी. आणि त्याच्यामध्ये रायडिंग गिअर्स घालून मी भाई बंजी लावत होतो. बोललो वा भाऊ ना, एवढं लाईफमध्ये स्मार्ट बनावं, पण एवढं पण नाही की आपल्याला दुसरं कोणतरी बोलेल की तू खरंच स्मार्ट आहेस काय. अजून सीझन संपला नाही भावांनो रत्नागिरीतला, कोकणातला. आधी सगळे गेले असतील गावी फॅमिली, आता सगळे जे आहेत, कारण की जेवढे पण मला कार्सवाले दिसत आहेत सगळे ऑलमोस्ट सिंगलच जात आहेत, फॅमिलीसोबत नाही जात. कदाचित ऑफिसमुळे थोडंसं लेट जात असतील माझ्यासारखे. पण भावानो खरं बोलू ना की एक ना एक तरी कार घरामध्ये हवीच. कारण की आपल्या घरी कोण म्हातारा वगैरे असेल, म्हणजे कोण एजेड वगैरे असेल आपल्या घरातले फॅमिली, आपले मॉम डॅडसाठी कधी पण एमर्जन्सी असेल काय असेल तर आपल्याला दुसऱ्याकडे मागायची गरज लागते. मग ती गरज नको लागण्यासाठीच आपल्याकडे ॲटलीस्ट सेकंड हँड तरी असेल, आम्हाला छोटी असेल तरी चालेल, कारण की कधीही एमर्जन्सी लागू शकते, कधीही. हॉस्पिटल बोला किंवा कुणाचं काय झालं का किती आपण पटकन निघू शकतो इन केस ऑफ एमर्जन्सीमध्ये. बाईक तर आहे, बाईकवरती आपण 2 जणं बसू शकतो, पण पेशंटला आपण नाही बसू शकत. पेशंटला बसवायचं असेल बाईकवरती तर आपल्याला 3 डेट्सवाला सीन करायला लागणार. घ्यायची बंजी आणि मारायची गंजी. लाल परी भावानो, किती पण काही झालं ना, आता म्हणजे आत्ता आपण थोडं स्टेबल झालो आहे की म्हणजे आता थोडंसं 2026मध्ये एवढं थोडंसं ॲडव्हान्स आलं आहे वगैरे. पण जी लालपरीमध्ये जी जुनीवाली जी लालपरी असायची ना, त्याला रत्नागिरीमध्ये म्हणतात सिटी बस म्हणतात. सिटी बस रत्नागिरीमध्ये त्याला सिटी बस म्हणतात. आय थिंक सो कोकणामध्ये पण बोलत असतील, पण रत्नागिरीमध्ये मोस्ट ऑफ आमच्या इथे मला आठवतं आहे लहानपणी की सर त्याला सिटी बस म्हणतात. त्याच्यावरती म्हणजे एवढी मजा यायची ना त्याच्यामध्ये बसायला, एवढी मजा म्हणजे असं वाटतं की हां गावी आलो आहे. कारण की त्याचे जे ड्रायव्हर आहेत ते एवढे असे रस्त्याच्या कडेकडेने चालवायचे ना गाडी. आता थोडेसे रस्ते तरी मोठे झालेत. तेव्हाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे 10 ते 15 वर्ष आधी कंडिशन तशी होती. पण त्याच्यामध्ये फिरायची मजाच एकदम वेगळी होती. खूप असे लहानपणीचे दिवस खूप असे आठवतात की लाईक कसे दिवस होते. तुम्ही पण मित्रांनो ती लाईफ जगली असाल की लाईक एस टीमध्ये फिरणं, सिटी बसमध्ये फिरणं. तेव्हा आपण लक्झरीमध्ये बसायचो, पण एवढं आपण डेव्हलप वगैरे नव्हतं झालं होतं मुंबई वगैरे. 15 वर्ष आधी. पण आत्ता सगळ्यांना स्लीपरच पाहिजे भाई. बस स्लीपर. स्लीपर एस टी शिवाय भाई कोण जातच नाही. त्यांना काय माहिती आता सगळे जे आलेत आत्ताचे जे 2010 2012च्या नंतर किंवा 2005च्या नंतर जे जन्मले आहेत पोरं लहान,
ते आत्ताचे असतील ऑलमोस्ट 18-20 वर्षाचे असतील. पण त्यांना ती मजा नाही माहिती, कारण की त्यांना आता जे भेटलं आहे ना, आताच्या जनरेशनला एवढं म्हणजे एवढं असं सुखसोयी भेटले आहे ना, की लाईक म्हणजे कॅब आहेत, टॅक्सीज आहेत, कॅब आहेत, एवढे असे एकदम एअर कंडिशन वगैरे आहेत. तेव्हाच्या टाईमला भावना कायच नव्हतं. 15-20 वर्ष आधी कायच नव्हतं. म्हणजे लोक एस टीने ट्रॅव्हल करायचे, सिटी बसने ट्रॅव्हल करायचे. लक्झरी पण होत्या, पण लक्झरी पण म्हणजे विदाऊट AC वाल्याच लक्झरी होत्या सगळ्या.